नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अश्वमेध अकॅडमी मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। काल आपण अलंकारिक शब्द बघितले, ओके। त्याच्या पुढचे अलंकारिक शब्द आज आपण इथे पार्ट 2 मध्ये बघणार आहोत। आता कालच्या अलंकारिक शब्दांमध्ये तुम्हाला बरेचसे शब्द कसे झालेले आहेत, पाठांतर झालेले आहेत। जसे की गुलाबाचे फूल, बरोबर आहे। कुंभकर्ण हे शब्द मी काल घेतले होते, ह्याच्या पुढचे शब्द मी आज इथे घेणार आहे। आता सहज बोलताना कसं कसं असतं, एखादा तापट व्यक्ती आपल्याला मिळाला की आपण म्हणताना सहज म्हणतो 11वा रुद्रच आहे हा, म्हणजे हा व्यक्ती अतिशय तापट असतो। कसा असतो? अतिशय तापट। जर अतिशय तापट व्यक्ती आपण जर म्हणलं सहज, त्याला आपण डायरेक्टली म्हणू शकत नाही तो अतिशय तापट आहे। आपण सहज काय म्हणतो? 11वा रुद्र आहे हा। हा कोण आहे? 11वा रुद्र। रुद्राचा अर्थ काय होतो? अतिशय तापट माणूस किंवा तापट व्यक्ती। आता एखादी मुलगी सगळ्याच कामामध्ये खूप निपुण असते, एखादा मुलगा सुद्धा खूप सगळ्याच कामामध्ये निपुण असतो, सर्वगुण संपन्न असतो। मग अशा व्यक्तीला आपण अष्टपैलू ह्या नावाने ओळखलं जातं। आपली आजी जर दुसऱ्यांसमोर आपलं काहीतरी सांगायचं असेल, म्हणजे बऱ्याचशा की आपल्या मुलाविषयी, मुलीविषयी, नातीविषयी काय कुणाला सांगायचं असेल तर काय म्हणतात? अष्टपैलू आहे बाई माझी पोरगी, माझी नात। मग अष्टपैलूचा अर्थ नेमका काय होतो? की सर्वगुण संपन्न आहे। आता आपल्या गावाकडे आपण सहजपणे अहिल्याबाई होळकरांना सगळी जण ओळखतात। अहिल्याबाई ह्या पुण्यवान स्त्री होत्या। कोण होत्या? पुण्यवान स्त्री होत्या। बघा आता आपल्या घरातले व्यक्ती आपण 5-5, 6-6 वर्षांनी जर आपल्या घरी जात असत किंवा आपल्या घरच्यांची आपली भेट होत असेल 5-5, 6-6 वर्षांनी, किंवा कधीतरी अचानक आपण कोणाला भेटलो किंवा आपलं अचानक आपली भेट झाली, किंवा जर तसं म्हणलं की एखादी एकदम दुर्मिळ वस्तू आहे ती आपल्याला अचानक दिसली, मग त्याच्यासाठी काय आहे? उंबराचे फूल। आपली आजी, विशेषतः गावाकडे आपली जी काय आजी आहे, एखाद्या वेळेस म्हणलं भाई उंबराचं फूल आहे ग माझी नात, म्हणजे काय आहे? दुर्मिळ वस्तू आहे, अशा अर्थाने नाही तर दुर्मिळ म्हणजे कधीतरी मला येऊन भेटती। उंबराचे फूल म्हणजे काय आहे त्या अर्थाने घेतात। उंबराचे फूल म्हणजे दुर्मिळ वस्तू। आता बायकांची गंमत वगैरे बोलणं चालणं महिला मंडळाचं जेव्हा चालू असतं तेव्हा एरंडाचे गुराळ गाणारं कोणतरी असतं, म्हणजे 100% त्या ह्याच्यामध्ये असतं, म्हणजे असतंच। मग कंटाळवाणी बडबड कोणतरी करतच असतं। मग एखादी बाई सहज म्हणते अगं बाई एरंड्याचं गुराळ ऐकायला लागलं, आता काय करायचं? मग काय आहे? कंटाळवाणी बडबड। आता एखाद्या दिवस आपण म्हणतो की आज काय योग साधून आलेला आहे। एखादी गोष्ट जर आपल्या घरामध्ये करायची असेल किंवा एखादी नवीन गोष्ट आपण घेत असेल, नेमका त्या दिवशी काहीतरी चांगला योग होतो। मग हा योग म्हणजे नेमकं काय आहे? तर कपिला षष्ठीचा योग, म्हणजे दुर्मिळपणे हा योग कधीतरी मिळतो, बरोबर? म्हणजे कपिला षष्ठीचा योग म्हणजे दुर्मिळ योग। आता बघा एखादा मनुष्य इतका चिंगूस असतो की त्याला प्रमाणच नाही। आता चिंगूस म्हणण्यापेक्षा जर मी सहज म्हणलं कंजूसपणा त्याच्या अंगामध्ये खूप भरलेला असतो। एखादी पेन्सिल जरी असेल, पाच ही पेन्सिलचा टोक एकदम बारीक म्हणजे एवढीशी पेन्सिल झाली तरी त्याचा वापर करतो। मग अशा व्यक्तीला काय म्हणतात? कवडी चुंबक। एकदम कवडी चुंबक आहे, म्हणजे अतिशय कंजूस माणूस आहे हा। आता गळसूत्री बाहुले। आता कळसूत्री बाहुले मध्ये बघा कसं आहे? कळसूत्री बाहुले दुसऱ्यांच्या तंत्राने एखादी व्यक्ती असते, प्रत्येक गोष्टीला मैत्रिणीला विचार, प्रत्येक गोष्टीला सहज तिला एखादी ड्रेस जरी घ्यायचा आहे, अरे बापरे मी ड्रेस घ्यायला जाऊ का? हा मी घेऊ का? हा एवढ्याला आहे, हा तेवढ्याला आहे, म्हणजे दुसऱ्याच्या तंत्राने चालणार। आता बघा आपल्यामध्ये जरी आपला मित्राचा ग्रुप असला, मैत्रिणीचा ग्रुप असला, एक इतकी हाडकुळी म्हणजे एकदम नाजूक, एकदम हाडकुळी मुलगी असते। मग हाडकुळा या अर्थाचं काय आहे? सहज म्हणतात अरे बापरे काळी पैलवान आला आपल्याकडे। काळी पैलवान म्हणजे काय? एकदम हाडकुळा मनुष्य।
किंवा मुलगा. आता बघा, चाणक्य सगळ्यांना तर माहितीये, चाणक्य नीती आपण वाचतो ऐकतो, तर कूटनीतिकारक आहे. चाणक्य हे जर वाक्य घेतलं तर कूटनीती करणारा मनुष्य किंवा कूटनीतिकारक. आता एखादी गुरुकिल्ली, आपल्याला कुठल्याही आयुष्यामध्ये एखादा सक्सेस पाहिजे असेल किंवा आपल्याला खूप मोठ्या यशापर्यंत जायचं असेल तर आपल्याकडे एक रहस्यमय काहीतरी असतं. ओके, मर्म असतं, म्हणजेच एक गुरुकिल्ली आपल्याला मिळालेली असते. गुरुकिल्लीचा अर्थ काय आहे? रहस्य जाणणारा. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती घोरपड, घोरपडीचा वापर आपण केलता. आपल्याला गड जिंकायचा होता तेव्हा घोरपड, मग चिकाट म्हणजे चिकाटी धरणारा. आता जर इथं आपण अर्थ घेतला तर बघा, एखाद्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट जर आपल्याला पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्याला चिकाटीपणे प्रयत्न करावे लागतात, चिकाटीने प्रयत्न करावे लागतात. मग चिकाटी धरणारच म्हणजेच काय आहे? घोरपड आपण असे म्हणू शकतो. मित्रांचा घोळका आहे. एखादा दुसराच मुलगा आपल्याकडे आला किंवा मैत्रिणीचा, हिजा माझा 36 चाकरा आहे. मग 36 चाकरा आहे म्हणजे काय आहे? तर शत्रुत्व आमच्या दोघींमध्ये आहे. आता बघा, एखादा कुबेर असतो आपल्यामध्ये. कुबेर असतो म्हणजेच काय आहे? अतिशय श्रीमंत माणूस असतो. कुबेर आहे आमच्यामध्ये, कोणतरी कुबेर आहे म्हणजेच काय आहे? अतिशय श्रीमंत मनुष्य. आता झाकले माणिक बघा, फारसा प्रसिद्ध नसलेला पण गुणी मनुष्य. एखादा व्यक्ती असतो बघा, त्याला फारशी प्रसिद्ध मिळालेली नसते, पण तो इतका सद्गुणी असतो किंवा गुणी असतो. गर्भ श्रीमंत म्हणजे जन्मापासूनच काय आहे श्रीमंती. एखाद्या व्यक्तीला जर एखादं लहान बाळ त्यांच्या घरी जन्माला आलं किंवा एखाद्या व्यक्ती असेल, ह्याला काम करायची काय गरज आहे? सहज म्हणतात, म्हणजेच काय? गर्भ श्रीमंत आहे तो व्यक्ती, त्याला काम करायची काय गरज आहे? जन्मापासूनच तो कसा आहे? श्रीमंत आहे, म्हणून ह्याला काय म्हणतात? गर्भ श्रीमंत असे म्हणतात. बघा, आपण आज एवढेच अलंकारिक शब्द घेतलेले आहेत. काल थोडेफार घेतले होते, आज थोडेफार घेतलेले आहेत. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला पेपरमध्ये जेव्हा प्रश्न विचारतात तर दुर्मिळ वस्तू ह्याच्यासाठी कोणता अलंकारिक शब्द तुम्ही वापरता? तर उंबराचे फूल. पुण्यवान स्त्री कोण आहे? तर पुण्यवान स्त्री म्हणजे तर अहिल्याबाई. त्याच्यानंतर आता बघा, अतिशय कंजूस ह्याच्यासाठी येणारा अलंकारिक शब्द कोणता आहे? घोरपड. ह्याच्या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता आहे? कुबेर. अतिशय श्रीमंत मनुष्य ह्यासाठी तुम्ही कोणता अलंकारिक शब्द वापरू शकता? कुबेर. झाकले माणिक म्हणजे फारसे प्रसिद्ध नसलेला व्यक्ती, झाकलेले माणिक. आता गर्भ, जन्मापासून श्रीमंत येतो म्हणून ह्याला काय म्हणतात? गर्भ श्रीमंत. मग तुम्हाला असं विचारतात, जन्मापासून श्रीमंत असणाऱ्या व्यक्तीला काय म्हणून संबोधले? कुठला अलंकारिक शब्द वापरला जाईल? तर गर्भ श्रीमंत हा अलंकारिक शब्द काय केला जाईल? तर वापरला जाईल. हे झाले आजच्या पाठ मधले अलंकारिक शब्द. सर्वांना समजले असतील. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढ्यांना हे चॅनलवर अलंकारिक शब्द आवडतील त्यांनी लाईक, शेअर आणि कमेंट मध्ये टाकायला विसरू नका. धन्यवाद.